अध्यक्ष महोदय, काढलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो. 350 वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी काढलेला महा औरंगजेब अर्जुनजी, ती कबर आहे ना कबर, हे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या, मी पण स्वतःला मराठा म्हणतो, मी मागासवर्गीय आहे, पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे, मराठा जात नाहीये. जनगण मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते, ती जात नसते. ती आमच्या शौर्याची निशाणी आहे. महाराज, तुम्ही समोर बसलेले आहात, तुम्ही गादीचे वारसदार आहात, सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास? सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास? सांगणार की नाही मी तारा राणीचा इतिहास? आणि हे पण सांगणार की नाही जगाला की लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही, त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. शिवबा, शंभू आणि ताराराई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही, त्याला माझ्या मराठी मातीत, त्याला माझ्या मराठी मातीत त्याचा थडग आम्ही उभारलं 350 वर्षांपूर्वी. ही आमच्या शौर्याची निशाणी. आज जे म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत, ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही, कबर संभाजी, शिवाजी आणि ताराराणीच्या इतिहासाची खोदतायत तुम्ही. कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात. आणि हा अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात. या महाराष्ट्रानेच केशव भास्कर केशव त्या कुलकर्ण्याला, याच महाराष्ट्राने बघितला, याच महाराष्ट्राने नारो कुलकर्णीला बघितला. अखेरीस दिल्लीच्या दरबारात गेलेले शिवाजी महाराज कोणामुळे गेले हो? कोणामुळे गेले? कोण होता तो? मुसलमान होता. मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदारांनी पुरंदरचा तह केला आणि औरंगजेबाला घेऊन गेला. औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना, त्या महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका, त्याला जातीय रंग देऊ नका. त्याच महाराजांनी केळशी मध्ये 722 एकर जमीन एका मुस्लिम संताला दिली. हा इतिहास पुसणारा तुम्ही. त्याच महाराजांबरोबर औरंगजेबाच्या दरबारात मदारी मेहतर नावाचा मुसलमान गेला होता. हा इतिहास पुसणारा तुम्ही. तुम्हाला काही पुसायचं नाहीये, तुम्हाला महाराजांना छोटं करायचंय, तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे. पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही. आणि म्हणून नको ते करू नका. ज्या राजापूरमधनं नाथपै आले, ज्या राजापूरमधनं मधुदंडवते आले, ज्या राजापूरने कधी आयुष्यात हिंदू मुसलमान वाद बघितला नाही, भास्कर शेठ, त्याच राजापूरमध्ये 4 जण जाऊन दर्गा जाळतात. मला अभिमानाने सांगा असं वाटतंय बावनकुळेजी, ऐका, दर्गा जळत होता, मुसलमान घाबरलेले होते, कोणी जवळ जायला तयार नव्हतं. अखेरीस सगळे गावातले हिंदू बाहेर आले, गेले त्या दर्ग्याजवळ आणि आग उजळली. ही हिंदूंची ओळख आहे. वासुदैव सर्व कुटुंबकम असे म्हणणारे हिंदू आहोत आम्ही. ही परंपरा पाळणारे हिंदू आहोत आम्ही. बंद करावं, महाराष्ट्र जाळू नका हो, महाराष्ट्र लावून राख करून टाका.